चांगल्या प्रकारे चांगल्या गुणवत्तेचं त्याचबरोबर चांगल्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मिरचीचं उत्पादन हे घेणं शक्य होईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे त्या ठिकाणी करावं। शेतकरी बंधूंनो नमस्कार। सर्वप्रथम आज या ठिकाणी कृषक ॲपच्या माध्यमातून KVK बारामतीच्या माध्यमातून आणि ICLच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या लाईव्हमध्ये हार्दिक 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 स्वागत। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची एक मागणी होती की दिवसागणिक आम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं शेड्यूल द्यावं आणि त्यानुसार आजचा हा कार्यक्रम मिरची या पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन दिवसागणिक कशा पद्धतीनं करावं यावरती हा लाईव्ह आम्ही या ठिकाणी करत आहोत। सर्वप्रथम जेव्हा आपण मिरची या पिकाकडे पाहतो तेव्हा एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे काय की मिरची या पिकामध्ये काईकवाढ, फुलधारणा, फळधारणा या सर्व बाबी एकत्रित चालत असतात। त्यामुळं आपल्याला नेमकेपणानं कुठल्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन त्या कालावधीमध्ये केलं पाहिजे हे आपल्याला नेमकेपणानं कळालं पाहिजे आणि म्हणूनच हा छोटेखानी प्रयत्न आम्ही शेतकऱ्यांना एकदम स्पष्ट मेसेज जो आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये तो देण्याच्या दृष्टीनं आम्ही करत आहोत। सर्वप्रथम जेव्हा आपण मिरची लागण करतो आणि मिरची लागण करत असताना जो बेसल डोस आपण देतो किंवा जमिनीमधून ज्या खतांच्या मात्रा आपण देत असतो त्या खतांच्या मात्रा देत असताना ICLने जे पॉलिसल्फेट नावाचं 4in1 खत उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश हे चारही अन्नद्रव्य ऑक्साईड स्वरूपामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅश, त्याचबरोबर सल्फेट स्वरूपामध्ये गंधक आणि या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता 3 महिन्याच्या आतमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी होऊन जाते। म्हणजेच हे खत जमिनीमध्ये स्थिर होत नाही किंवा वाहून जात नाही किंवा उडून जात नाही। त्यामुळे यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवातीच्या टाकल्यापासून 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी होऊन जाते। म्हणून हे सर्वार्थानं नैसर्गिक खत, सर्वार्थानं सेंद्रिय खत जर का आपण बेसल ॲप्लिकेशनमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आणि सोबत जास्तीचा लागणारा पोटॅश हा इतर संयुक्त खतांच्या सोबत जर का आपण दिला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला एकंदरीत वाढीवरती, त्याचबरोबर फुलधारणेवरती आणि मिरचीच्या एकंदरीत लागणीवरती अतिशय चांगले परिणाम त्या ठिकाणी दिसून येतील। त्यामुळं पॉलिसल्फेट या खताचा उपयोग सुरुवातीला बेसल ॲप्लिकेशनमध्ये कमीत कमी 75 किलो, जास्तीत जास्त 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे त्या ठिकाणी करावा, ज्यामधनं आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश या 4 अन्नद्रव्यांची पूर्तता त्या ठिकाणी होते। आणि यासोबत कॉम्प्लेक्स खतांच्या माध्यमातून 12-32-16 किंवा 10-26-26 किंवा 14-35-14 यासारख्या खतांचा वापर आपण त्या ठिकाणी एवढ्याच प्रमाणात म्हणजेच 75 ते 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे यासोबत करावा। त्यानंतर या कालावधीमध्ये म्हणजेच त्यानंतरचा जो कालावधी आहे 7व्या दिवसापासून ते 25व्या दिवसाचा कालावधी, ज्याला आपण रोप जमिनीमध्ये स्थिर होऊन वाढीला लागण्याचा कालावधी असं आपण म्हणतो। आणि या कालावधीमध्ये 2 अन्नद्रव्यांचं महत्त्व अधोरेखित करणं आवश्यक आहे, ते म्हणजे मुख्य अन्नद्रव्यांपैकी स्फुरद जो मुळांची वाढ करण्यासाठी आवश्यक असतो आणि दुसरं अन्नद्रव्य म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक, जो की सर्वार्थानं ज्याला आपल्याला म्हणता येईल जिब्रेलिक ॲसिडची निर्मिती, सायटोकायनिनची निर्मिती, त्याचबरोबर जे काही त्या व्हरायटीचे कॅरेक्टर्स आहेत त्या व्हरायटीच्या कॅरेक्टरनुसार त्या रोपाची वाढ करणं हे जस्तामुळं आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी साध्य होतं। आणि म्हणून सर्वसाधारणपणे ज्या ग्रेडचा वापर सुरुवातीला आपल्याला करायचा आहे तो करत असताना 7व्या दिवशी, 15व्या दिवशी आणि 21व्या दिवशी सर्वसाधारणपणे सुरुवातीला जर का आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून झिंक दिलं म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर झिंक सस्पेन्शन जर आपण मिसळलं आणि ते जर का ड्रेंचिंगच्या माध्यमातून 7व्या दिवशी त्या ठिकाणी दिलं तर आवश्यक असणाऱ्या जस्ताची उपलब्धता त्या ठिकाणी होईल। आणि तिथून पुढे 15व्या दिवशी आणि 21व्या दिवशी
हे झिंक EDTA माध्यमातून 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर ती जस्ताची गरज, त्याचबरोबर जिब्रेलिक ॲसिडची निर्मिती आणि सायटोकायनिनची निर्मिती त्या ठिकाणी योग्य प्रकारे होईल. म्हणजे शेंडावाढ आणि मुळांवरती सायटोकायनिनची निर्मिती ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी या जस्ताच्या माध्यमातून केली जाईल. त्याचबरोबर 750-7+2 झिंक नावाची जी ग्रेड आहे, ज्याच्यामध्ये परत एकदा आपण झिंक दिलेला आहे आणि या कालावधीमध्ये स्फुरदाचं आणि जस्ताचं महत्त्व मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे खूप मोठं आहे. आता या ग्रेडमधला झिंक हा स्फुरदासोबत सुसंगत असल्यामुळं या ग्रेडमधनं स्फुरद आपल्याला मिळतोय आणि सोबत झिंक आपल्याला त्या ठिकाणी मिळतंय आणि या स्फुरदामुळं मुळांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि त्याचबरोबर जस्ताच्या माध्यमातून जे काही त्या जातीचे वैशिष्ट्य आहेत त्या जातीच्या वैशिष्ट्यांनुसार त्या ठिकाणी मिरचीच्या रोपाची वाढ व्हायला सुरुवात होते आणि म्हणून सुरुवातीची सशक्त वाढ जर आपल्याला पाहिजे असेल तर या 750-7+2 झिंकचा उपयोग 10व्या दिवशी, 20व्या दिवशी आणि 25व्या दिवशी कमीत कमी 5 किलो, जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे आपण या एस्टॅब्लिशमेंट स्टेजमध्ये किंवा जमिनीमध्ये रोप स्थिर होण्याच्या अवस्थेमध्ये आपण या सर्व खतांचा वापर त्या ठिकाणी करावा. म्हणजे जमिनीमधून पॉलिसल्फेटचा वापर कमीत कमी 75 ते 100 किलो प्रति एकरी, त्याचबरोबर झिंक सस्पेन्शनचा वापर 7व्या दिवशी ड्रेंचिंगच्या माध्यमातून 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर घेऊन झिंक सस्पेन्शन 39.5% याचा वापर त्या ठिकाणी करावा आणि नंतर झिंकचा वापर हा EDTA माध्यमातून 15व्या दिवशी आणि सर्वसाधारणपणे 21व्या दिवशी सिलेक्ट झिंक नावानं ICLचं आपल्याला झिंक मिळेल. ते चिलेटेड स्वरूपामध्ये 12% मध्ये असेल आणि झिंक सस्पेन्शन हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ICLच्या माध्यमातून लिक्विड स्वरूपामध्ये 1 लिटरच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याचा वापर आपण करावा आणि 750-7+2 झिंक या ग्रेडचा वापर 10व्या, त्याचबरोबर 20व्या आणि 25व्या दिवशी त्या ठिकाणी कमीत कमी 5 ते 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे करावा. त्यानंतरची जी अवस्था आपण समजतो ती म्हणजे 25 दिवसापासून ते 60 दिवसाची अवस्था आणि या अवस्थेमध्ये सर्व अर्थानं कायिक वाढ आणि उत्पादनक्षम वाढ ही एकत्रित आपण त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. आणि या कायिक वाढीच्या आणि उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीमध्ये जर का कुठल्या अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसायला लागल्या तर पूर्ण जोमाने ते झाड जे आहे मिरचीचं वाढू शकत नाही आणि म्हणून या कालावधीमध्ये कुठल्याही अन्नद्रव्यांची कमतरता भासू नये यासाठी ड्रिपच्या माध्यमातून एक ग्रेड ICLच्या माध्यमातून दिलेली आहे ती म्हणजे ग्रो, ज्याच्यामध्ये 12% नत्र, 36% स्फुरद, 5% पोटॅश आणि सोबत 4 मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि 4 सल्फर अशा पद्धतीची ही ग्रेड, ज्याच्यामध्ये 5-in-1 अशा प्रकारचे अन्नद्रव्य आपल्याला दिलेले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे मॅग्नेशियम आणि सल्फर, जे सर्वार्थानं प्रकाश संश्लेषणाचा वेग, त्याचबरोबर पानांची कार्य करण्याची क्षमता ही योग्य प्रकारे आणण्यासाठी मॅग्नेशियम आणि सल्फर आणि सोबत मुळांची हालचाल योग्य प्रकारे झाली पाहिजे यासाठी यामध्ये स्फुरद जास्तीच्या प्रमाणामध्ये आणि थोड्या प्रमाणामध्ये नत्र आणि थोड्या प्रमाणामध्ये पोटॅश हा आपण दिलेला असल्यामुळे या ग्रेडचा वापर सर्वसाधारणपणे या 25 ते 60 दिवसामध्ये 25व्या दिवशी, 35व्या दिवशी, 45व्या दिवशी आणि 55व्या दिवशी या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. त्याचबरोबर या कालावधीमध्ये आणखीन एक ग्रेड 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडमध्ये कॅल्शियम सोबत इतर सूक्ष्म अन्नद्रव्य हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं असल्यामुळे म्हणजे सर्वार्थानं सर्व गुण संपन्न ग्रेड असं ज्या ग्रेडला म्हणतो ती म्हणजे 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड. यामधला कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात असल्यामुळं इतर अन्नद्रव्यांसोबत त्याची सुसंगतता आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या ग्रेडचा वापर 30व्या दिवशी, 40व्या दिवशी, 50व्या दिवशी आणि 60व्या दिवशी या ग्रेडचा वापर ड्रिपच्या माध्यमातून कमीत कमी 5 किलो, जास्तीत जास्त 7 किलो याप्रमाणे आपण त्या ठिकाणी करावा. म्हणजेच ग्रो आणि 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड या 2 ग्रेडच्या माध्यमातून
25व्या दिवसापासून ते 60व्या दिवसापर्यंत आपण अल्टरनेट ग्रेडचा वापर जर केला तर निश्चितपणे ड्रिपच्या माध्यमातून ज्या अन्नद्रव्यांची गरज आपल्याला पूर्ण करावायची असते ती सर्व अन्नद्रव्य या दोन्ही ग्रेडच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि सोबत फवारणीच्या माध्यमातून लेटेस्ट ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानावरती आधारित स्टार्टर नावाची खास फवारणीसाठी तयार करण्यात आलेली ग्रेड, ज्याच्यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सोबत स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे या स्टार्टर या ग्रेडची फवारणी 27व्या, 37व्या, 47व्या आणि 57व्या दिवशी कमीत कमी 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी, जेणेकरून सुरुवातीची वाढ आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल उत्पादनक्षम वाढ म्हणजेच फुलधारणा आणि एकंदरीत झाडाची उंची आणि एकंदरीत फळफांद्या याचा विकास हा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी होईल. त्यानंतर फ्लावरिंग, ज्याला आपल्याला म्हणता येईल पीक फ्लावरिंग ते सेटिंगचा कालावधी, यामध्ये दोन्ही गोष्टी एकत्रित चालत असतात. म्हणजेच फुलधारणा आणि फळधारणा 65व्या दिवसापासून ते 90व्या दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी एक महत्त्वाची ग्रेड जी प्रकाश संश्लेषणावर खूप मोठ्या प्रमाणावरती काम करत असते ती म्हणजे मॅकफॉस, ज्याच्यामध्ये 7% मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि 55% स्फुरद आणि 18% पोटॅश अशी 80% अन्नद्रव्ये देणारी ही ग्रेड 65व्या दिवशी, 75व्या दिवशी आणि 85व्या दिवशी आपण त्या ठिकाणी कमीत कमी 5 किलो, जास्तीत जास्त 7 किलो याप्रमाणे द्यावी. आणि या ग्रेडसोबत ब्लूम नावाची ग्रेड, ज्याच्यामध्ये 7% नत्र, 23% स्फुरद, 23% पोटॅश आणि 4% मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये आणि 6% सल्फर हा आपण त्यामध्ये दिलेला आहे. परत एकदा ही 5-in-1 ग्रेड, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि गंधक सर्वात महत्त्वाचा जो प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवायला आणि अन्नद्रव्यांची उचल वाढवायला मदत करणारी ही ग्रेड. म्हणून या ब्लूम या ग्रेडचा उपयोग 70व्या दिवशी, 80व्या दिवशी आणि 90व्या दिवशी त्या ठिकाणी कमीत कमी 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावा. म्हणजेच 65 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये मॅकफॉस आणि ब्लूम या 2 ग्रेडचा वापर अल्टरनेट जर केला आपण तर सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता या 2 ग्रेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. इतर कुठल्याही अन्नद्रव्यांची आवश्यकता त्या ठिकाणी भासत नाही. आणि फवारणीच्या माध्यमातून बूस्टर ही ग्रेड 8, 16, 39, ज्याच्यामध्ये स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य पण दिलेले आहेत. या ग्रेडचा उपयोग आपण त्या ठिकाणी करावा 67व्या आणि 87व्या दिवशी. आणि फ्रूट ही ग्रेड 77व्या दिवशी, म्हणजे ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश सोबत कॅल्शियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सोबत स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट हेही दिलेलं आहे. या 2 ग्रेडचा वापर म्हणजे 67व्या दिवशी बूस्टर, 77व्या दिवशी फ्रूट आणि 87व्या दिवशी परत एकदा बूस्टर 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतरचा जो मॅच्युरिटीचा कालावधी आपण म्हणतो किंवा तोडणीचा कालावधी किंवा ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं, हा कालावधी 95व्या दिवसापासून ते 130व्या दिवसापर्यंत. या कालावधीसाठी ICLने पीक ॲसिड म्हणजेच 58-18 या ग्रेडचा वापर प्रामुख्यानं जमिनीमधल्या असलेल्या सर्व स्फुरदयुक्त अन्नद्रव्याची उपलब्धता जास्त करून देण्याच्या दृष्टीने आणि पोटॅश या अन्नद्रव्याची उपलब्धता, ज्या ग्रेडचा pH अत्यंत कमी 2.2, विद्राव्यता 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी, म्हणून या पीक ॲसिडचा उपयोग या कालावधीमध्ये आपण करावा. आणि जिथं कुठं पीक ॲसिड उपलब्ध नसेल त्या ठिकाणी 04242 म्हणजेच हायपीक या ग्रेडचा उपयोग त्या ठिकाणी करावा. आणि या पीक ॲसिड किंवा 04242 या ग्रेडचा वापर कमीत कमी 5 ते 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे 95व्या दिवशी, 105व्या दिवशी, 115व्या दिवशी आणि 125व्या दिवशी त्या ठिकाणी आपण करावा, जेणेकरून जी काही ऊर्जा आहे पूर्ण झाडामध्ये आपल्याला उत्पादन देण्याची ती ऊर्जा संचयन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केली जाईल आणि जास्तीत जास्त फुलधारणा आणि जास्तीत जास्त फळधारणा, त्याचबरोबर फळांची परिपक्वता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यासाठी या ग्रेडचा उपयोग. आणि पोटॅशियम प्लस जी 8-0-47 अधिक 7% गंधक या ग्रेडचा वापर, ज्याच्यामध्ये नत्र पोटॅशचा रेशो 1:6, गंधक पोटॅशचा रेशो 1:6 या ग्रेडचा वापर
या कालावधीमध्ये 100व्या दिवशी, 110व्या दिवशी, 120व्या दिवशी आणि 130व्या दिवशी त्या ठिकाणी करण्यात यावा, जेणेकरून आपल्याला या कालावधीमध्ये म्हणजेच 95 ते 130 दिवसाच्या कालावधीमध्ये इतर कुठल्याही अन्नद्रव्याची गरज किंवा इतर कुठल्याही खताची गरज भासणार नाही आणि यामधनं सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता ही त्या ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसून येईल. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे फॉस्फरस, पोटॅश आणि गंधकाचा रोल आणि त्या दृष्टिकोनातून या 2 ग्रेडचा उपयोग म्हणजेच पीक ॲसिड किंवा 04242 आणि पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर या कालावधीत करावा. आणि याच कालावधीमध्ये फवारणीसाठी फ्रूट आणि पीकवांट या 2 ग्रेडचा वापर करावा. 107व्या दिवशी फ्रूट या ग्रेडचा वापर आणि 127व्या दिवशी परत एकदा फ्रूट या ग्रेडचा वापर आणि 117व्या दिवशी पीकवांट या ग्रेडचा वापर जर का आपण केला 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे, तर मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की इतर कुठल्याही खताची किंवा अन्नद्रव्यांची गरज ही त्या ठिकाणी भासणार नाही. अशा प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन जर का आपण मिरची या पिकामध्ये दिवसागणिक जर केलं तर निश्चितपणे आपल्याला या माध्यमातून चांगल्या प्रकारे, चांगल्या गुणवत्तेचं, त्याचबरोबर चांगल्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मिरचीचं उत्पादन हे घेणं शक्य होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे त्या ठिकाणी करावं. निश्चितपणे याचा फायदा आपल्याला होईल. सर्व शेतकरी बांधवांना या अपेक्षेसह मी या ठिकाणी थांबतो की आपल्या येणाऱ्या हंगामामध्ये मिरचीचं उत्पादन या पद्धतीनं जे शेड्यूल मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ते उत्पादन घेण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर निश्चित हमखास चांगलं उत्पन्न येईल ही खात्री या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद.